नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चमचमीत झणझणीत गावरान पद्धतीची सुक्या शेवग्यांच्या शेंगाची भाजी। बनवायला अतिशय सोपी, चवीला जबरदस्त आणि पौष्टिक। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी शेवग्याच्या शेंगा कट करून त्याची साल काढून आणि धुवून घेतलेल्या आहेत। आता हे आपण एका कढईमध्ये घालूया आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे। पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे मीठ घालायचे आणि थोडीशी हळद सुद्धा घालायची आहे आणि ह्या शेंगा आपल्याला 70 ते 80% शिजून घ्यायच्या आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही डायरेक्ट शेंगांची भाजी पण बनवून घेऊ शकता। मी इथे शिजून घेतलेले आहेत। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपण हे गॅसवरती ठेवूया। शेंगा शिजेपर्यंत आपण यासाठी एक वाटण तयार करून घेऊया। वाटण्यासाठी इथे मी अर्धी वाटी खोबरे न भाजताच घेतलेलं आहे। त्याचबरोबर लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। हे आपल्याला पाणी न टाकता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीचं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे। इकडे शेंगा पण आपल्या मस्त शिजलेल्या आहेत। थोडंसं पाणी याच्यामध्ये राहिलेलं आहे। हे पाणी आपल्याला फेकायचं नाही, पुढे हे पाणी आपल्याला वापरायचं आहे। हे पौष्टिक असतं। आता गॅसवरती पुन्हा दुसरी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 4 चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तेल चांगले गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये 2 कांदे बारीक कट केलेले ते घालायचे आणि चांगले परतून घेऊया। कांदा चांगला मऊ झाला की यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। इथे मी अर्धा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, तो पण घालूया आणि टोमॅटो पण मस्त मऊ होईपर्यंत यामध्ये परतून घेऊ। थोडासा हिंग सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत। कांदा टोमॅटो मस्त आपला परतून झालेला आहे। आता यामध्ये जे आपण वाटण बनवलेलं आहे ते सर्व घालूया आणि मस्त हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची। पाणी न वापरता आपण हे वाटण बनवलेलं आहे, त्यामुळे लगेच भाजलं जातं, तळाला चिटकतं। त्यामुळे बारीक गॅसवर तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। 2 मिनिटं हे वाटण मी मस्त परतून घेतलेलं आहे। याला तेल पण मस्त सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण 2 चमचे कांदा लसूण मसाला घालूया। तुम्हाला हवं तर तुम्ही कांदा मसाला न घालता मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला हे तुम्ही यामध्ये घालू शकता। हा मसाला पण यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा। मसाला चांगला भाजला की भाजीला चव चांगली येते। हे परतून झाल्यावर आपल्याला शिजवलेल्या शेंगा व त्याचं पाणी हे सर्व यात घालायचं आहे। पाण्यासहित हे पाणी थोडंच आहे, त्यामुळे हे वापरलं आहे। त्यामुळे शेंगा शिजवताना जास्त पाणी घालायचे नाही, कारण आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे, नाहीतर पातळ भाजी होईल। पाणी लागलं तर आपण वरून घालूया। मला हे खूप दाटसर वाटत आहे, त्यामुळे मी इथे अर्धा ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये मी 1 चमचा शेंगदाणा कूट घातलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर स्किप केलं तरी चालेल। आता यावरती आपण झाकण ठेवून 5 मिनिटं हे आपण शिजून घेणार आहोत। मीठ मी यामध्ये घातलेलं नाही, कारण आपण शेंगा शिजवताना मीठ घातलेलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही टेस्ट करून मीठ यामध्ये घालू शकता। 5 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण काढूया। तर हे बघा, आपली ही सुकी शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे। मस्त झणझणीत आणि कटदार दिसत आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम होते। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। ही भाजी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता। खूपच छान लागते। तर कशी वाटली ही शेवग्यांच्या शेंगांची सुकी भाजी? आवडली तर लाईक नक्की करा। सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये नक्की सांगा
रेसिपी कशी वाटली ते. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.